40 वर्षानंतर चुलवड ते तलाई रस्त्याचं खडीकरण व डांबरीकरण, बिरसा फायटरच्या आंदोलन व निवेदनाला यश. धडगाव तालुक्यातील चुलवड ते तलाई 15 किलोमीटरच्या रस्त्याचं तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून तहसीलदार अक्रानी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे 5 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेली होती. या रस्त्याच्या कामासाठी बिरसा फायटर संघटनेकडून याच रस्त्यावर 2 वर्षापूर्वी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. अखेर या रस्त्याचं खडीकरण व डांबरीकरणाचं काम सुरू झालंय. बिरसा फायटरच्या पाठपुराव्याला व आंदोलनाला यश मिळालंय. धडगाव तालुक्यातील धडगाव ते नंदुरबार जिल्ह्याचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी व धडगाव अक्कलकुवाचे 35 वर्षे माजी आमदार केसी पाडवी यांच्या असली या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी बिरसा फायटर संघटनेने वेळोवेळी प्रशासनास निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. आमदार, खासदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचं जनतेचे स्वप्न अपुरंच राहिलं होतं. या मार्गावरील चुलवड ते तलाई या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला होता. याच रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसेस ये जा करतात. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे 12 वाजले होते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था होती. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता. रस्त्यावर खोल खड्डे झाले होते. या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवासी हैराण झाले होते. वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचे अपघात होऊन दुखापत होत होती. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात. म्हणून चुलवड ते तलाई पर्यंतचा 15 किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला होता. चुलवड ते तलाई हा जवळजवळ 14 ते 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला होता. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था निर्माण झालेली होती. हा रस्ता तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावा यासाठी याच रस्त्यावरती आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे घंटानाद आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा या कार्यालयासमोर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आणि 1 महिन्यापूर्वी आम्ही हा रस्ता तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. अखेर त्या निवेदनाची दखल घेऊन हा चुलवड ते तलाई रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेला आहे. काम सुरू करण्यात आलेलं आहे. आमच्या बिरसा फायटरच्या दणक्याने अखेर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रवाशांना जो पूर्वी त्रास होत होता तो आता कमी होत आहे. अशाच पद्धतीने आमच्या बिरसा फायटर संघटनेचा लढा रस्त्यासाठी हा सुरूच राहणार आहे. हा रस्ता बनवल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचं आम्ही आभार मानतो आणि पुनश्च हेही सांगू इच्छितो की या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं व्हायला पाहिजे. निकृष्ट दर्जाचं काम आम्ही कदापि खपून घेणार नाही. म्हणून हा रस्ता आता झालेला आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचं आम्ही आभारी आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. या रस्त्याचं तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावं अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. यासाठी आम्ही मोठा लढा लढलेला आहे. या रस्त्यासाठी याच रस्त्यावरती आम्ही घंटानाद आंदोलन केलं. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन केलं. वारंवार निवेदनं दिली आणि त्याच्यानंतर आमच्या मागणीचं एक दखल म्हणून हा रस्ता आता बनत आहे. तुम्ही बघू शकता, मी या चुलवड ते तलाई याच रस्त्यावरती उभा आहे. इथं खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेलं आहे. रस्ता दाखव. अशा पद्धतीने या रस्त्याचं काम झालेलं आहे. गाड्या आता याच रस्त्याने व्यवस्थित जात आहेत. प्रवाशांना जो पूर्वी त्रास होत होता तो आता कमी झालेला आहे. अशाच पद्धतीने आमच्या रस्त्यासाठी हा लढा सुरूच राहील. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, धडगाव.